आज आपण घरच्या घरी दह्यापासून चक्का बनवून त्यापासून आम्रखंड कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर हा आम्रखंड आपण अगदी मार्केटसारखा बनवू शकतो आणि झटपटरीत्या हा बनवून तयार होतो। नमस्कार, भाग्यश्री कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात पहिल्यांदा आता आपण चक्का बनवून घेऊयात। तर चक्का घरी नसेल बनवायचा तर आपण जिथे डेअरीचे प्रोडक्ट मिळतात तिथे चक्का सहजरित्या मिळून जातो। तर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे, त्यावरती सुती कापड घेतलेलं आहे। सुती कापडामुळे काय होतं, जे आपलं दह्यामधलं पाणी आहे ते व्यवस्थितरित्या निथळून जातं। तर इथे मी अर्धा किलो दही घेतलेलं आहे। आता आपल्याला दह्यामधून व्यवस्थित असं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता कापड मी व्यवस्थित असं गोळा करून घेतले, तर आपलं हे दह्यातून पाणी पटकन असं निघून जातं। आता आपल्याला हे दही रात्रभर असं चाळणीवरती फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, त्यामुळे त्यातून पाणी पण व्यवस्थित असं सर्व निघून जाईल। अगदी घरच्या घरी आपला हा चक्का बनवून तयार आहे। जास्त काही त्याला मोठी प्रोसेस नाही आहे, अगदी झटपट, फक्त हे रात्रभर ठेवावं लागतं, नाहीतर दुसरी कोणतीही प्रोसेस त्याला जास्त अशी मोठी नाही आहे। तर इथे आपला चक्का बनवून तयार आहे, व्यवस्थित असा कोरडा झालेला आहे। आता आपण पहिल्यांदा आंबा कट करून घेऊयात। असा चक्का वापरून आपण श्रीखंड पण बनवू शकतो। तर इथे मी आंबा व्यवस्थित असा कट करून घेते, कारण आपल्याला याचा रस करून घ्यायचा आहे आणि आपण तो व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत आपल्या चक्क्यामध्ये। तर इथे मी पहिल्यांदा आंबा कट करून याचे व्यवस्थित असे स्लाइस करून घेते आणि नंतर आपण हे रस करून घेणार आहोत। इथे पाहू शकता मी मिक्सरमध्ये व्यवस्थित असं हे फिरवून घेते। इथे आपला रस बनवून तयार आहे। मी अजिबात पण पाण्याचा वापर केलेला नाही आहे, शक्यतो पाणी वापरायचं नाही आहे, कारण आपल्याला हा पुन्हा आपल्या चक्क्यामध्ये मिक्स करायचा आहे। तर इथे मी सर्व रस काढून घेते। आता आपल्याला चक्का चांगला आपला फेटून घ्यायचा आहे। तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने पण व्यवस्थित असं फिरवून घेऊ शकता। तर आपल्याला जोपर्यंत हा पातळ होत नाही तोपर्यंत व्यवस्थित असं 5 मिनिट चांगला फिरवून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा टेक्स्चर याचं बदललेलं आहे, व्यवस्थित असं टेक्स्चर आलेलं आहे। आता आपला आम्रखंड गोड होण्यासाठी इथे मी पिठी साखर घातलेली आहे, म्हणजेच बारीक करून ठेवलेली साखर घातलेली आहे। आपल्याला जितकं गोड हवं असेल तितकं साखर टाकायची आणि पुन्हा हे चांगलं 1 ते 2 मिनिट चांगलं फेटून घ्यायचं। आता यामध्ये आपण बारीक करून ठेवलेली विलायचीची पावडर टाकलेली आहे, त्यामुळे अगदी सुगंध येतो आणि आपला जो आम्रखंड आहे तो खायला तर अप्रतिम लागतो। तर इथे मी 1 मिनिट चांगलं फिरवून घेतलं आहे आणि यानंतर आपण जो रस करून ठेवला होता तो रस टाकून घ्यायचा आहे। आपल्याला जसं प्रमाण लागेल तसं आपण हे टाकत व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा इथे मी 2 चमचे टाकलेले आहेत, हे व्यवस्थित असं फिरवून घेते। तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर साईडला असलेले बेल आयकॉन पण क्लिक करा, त्यामुळे मी ज्यावेळेस नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील। इथे तुम्ही पाहू शकता काय मस्त कलर आलेला आहे आणि इथं आपला आम्रखंड बनवून तयार आहे। तर इथे तुम्ही टेक्स्चर पाहू शकता, मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे। आता हा सर्व करण्यासाठी अगदी तयार आहे। आंब्याचा सीझन आहे, तर या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी एकदा नक्की करून पहा, सर्वजण खूप आवडीने खातील। अगदी घरच्या घरी ही झटपट आपण बनवून तयार करू शकतो। तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।